चाकणकरांच्या राजीनाम्यासंदर्भात हालचाली वाढलेल्या आहेत। नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरण चाकणकरांना भोवणार असं दिसतं। 2 दिवसांमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्याची शक्यता देखील वर्तवली जाते। नाशिकमधल्या भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। तर चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या असं पीडितेनं सांगितल्याचा दावा अंधारेंनी केलाय। चाकणकरांना अटक करा, नार्को टेस्ट करा अशी मागणी अंधारेंनी केली आहे। 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येला चाकणकरांनी अनामिका कापली होती। त्यानंतरचे अनामिकाला बँडेज लावलेले चाकणकरांचे फोटो अंधारेंनी पत्रकार परिषदेत दाखवत निशाणा साधलाय। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि अनामिका कापून घेतली, ती कधी कापली, 3 महिने त्याच्यावर बँडेज होतं, या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांचंच नाही तर पुरुषांचं सुद्धा डोकं उसळलं पाहिजे आणि तात्काळ या व्यक्तीला अध्यक्ष पदावरनं काढा, अटक करा अशी माझी पहिली मागणी। आणि कुठच्याही प्रकारे हे जे प्रकरण आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे। रुपाली पाटील ठोंबरे, दमानिया आणि करुणा मुंडेंनी संजय राऊतांनीही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली। राजीनामा तर झालाच पाहिजे, परंतु रुपाली निलेश चाकणकर यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सीबीआय कडे याचा तपास दिला पाहिजे। 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा, नाहीतर महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे। जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे असं मी आज जाहीर करते। सीएम साहेबांनी, देवाभाऊनी आपले आणि सुनेत्रा वहिनींनी जरी दखल घेतली आणि राजीनामा घेतला तो चांगली गोष्ट आहे, नाही तो सोमवारी मी आपले सीपी साहेबांना उपोषणच्या निवेदन देणारे मंत्रालयाच्या समोर। त्यांना राजीनामा द्यावाच लागेल। ते एक स्वायत्त बॉडी आहे, ती स्वायत्त असेल ना तर महास्वायत्त असेल, नेमली कोणी? सरकारनंच नेमतं ना, सरकार शिफारस करत आहे। जर सरकार एखाद्या व्यक्तीला संविधानिक पदावर नेमा अशी शिफारस करत असेल तर या व्यक्तीला त्या पदावरून काढा अशा प्रकारची शिफारस सुद्धा सरकार राज्यपालांना करू शकते। कुणासोबत फोटो असले म्हणजे त्या राजकीय बाबाचे संबंध असतील असे नाही। या प्रकरणामध्ये सखोल तपास सुरू आहे आणि या तपासा अंतर्गत जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवर निश्चित कारवाई झाली पाहिजे। भोंदूबाबा प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई झालेली दिसेल असं पटेल यांनी म्हटलं। तर रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात प्रश्न विचारताच तटकरेंनी मात्र बोलणं टाळलं। सर, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहात, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होती। सर, प्रतिक्रिया काय नेमकी? कारण मागणी होतीये, विरोधक मागणी करतात सर। आजचा क्षण हा वेगळा आहे। या क्षणाचं महत्त्व देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावरती आहे। योग्य वेळेला ही भूमी हे क्रांती जर ऐका ना साहेब, मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला, त्याला मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन, मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन। धन्यवाद। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। तर सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली असं म्हणत अमोल कोल्हेंनी चाकणकरांवर बोचरी टीका केली आहे। सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली, अक्षरशः होळी झाली। जो दोषी आहे त्यावर प्रचंड मोठी कारवाई, जे नियमात आहे साऱ्या कारवाया
जे या ठिकाणी सरकार करताय, पोलीस करताय, मला वाटतं की यामध्ये सत्य समोर येईल आणि सत्यामधून असे भोंदूगिरी करणारे लोक हे या ठिकाणी जेरबंद होतील. नाशिकच्या खरात प्रकरणाची बाहेर आलेली माहिती उद्विग्न करणारी आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणानंतर सुनील तटकरे यांनी हे ट्विट केलंय. सार्वजनिक जीवनामध्ये अनेकांशी थेट संपर्क येतो, पण एखाद्याला गुन्हेगारी कृत्यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही असं सुनील तटकरेंनी आपल्या ट्विटमधून म्हटलेलं आहे. त्यांचा ट्विट आहे ते आपण पाहूया. नाशिकच्या खरात प्रकरणामध्ये बाहेर आलेली माहिती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी कधीच करू शकत नाही. सार्वजनिक जीवनामध्ये अनेकांशी थेट संपर्क येतो, परंतु याचा अर्थ असा नाही की गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाईल. या प्रकरणामधील पीडितांनी तक्रार करावी. आमचं सरकार या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने पावलं उचलू. रुपाली चाकणकर येत्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार आहेत. भोंदूबाबा प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत. ओम हरि ओम प्रहंगवाल वारिवालस्ततेनः द्वैतः द्वैताचोवर्तिता मया निवेदिता भक्त्या. ओम हरि ओम श्रीखण्डचन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरोषेष्ठः चन्दनं प्रतिगृह्यताम्. ओम हरि ओम गंधद्वारा दुराद. आषाढी एकादशी नुकतीच झाली. सर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची शंकर आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल. ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. आजची सर आज तुमची एक राज्याची महिला आयोगाची अध्यक्ष झाली. या पदासाठी खूप जणांची स्वप्न असतात, खूप जणांचे कष्ट असतात. त्या पदापर्यंत तुम्ही मला अतिशय चांगल्या वाटेने नेऊन पोहोचवलं. आयुष्याच्या वाटा माहित नसतात, कोणत्या खास खळग्याच्या, कोणत्या काटेरी, कोणत्या दरखोड्यांच्या. पण गुरु बरोबर असेल तर गुरु सांगतो या रस्त्याने जा, हा रस्ता सरळ मार्गाने जाणार आहे, तुला तुझं शिखर गाठता येईल. हे शिखर दाखवण्याचं काम सर तुम्ही केलं. तर भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एका गंभीर आरोप झाल्याची तक्रार कॉपी समोर आली आहे. खरातने पतीच्या मरणाची भीती घालत लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका पीडितेनं केलाय. 2022 ते 2025 पर्यंत खरातनं लैंगिक शोषण केल्याची पीडितेची तक्रार कॉपी समोर आली आहे. नातेवाईकाच्या पाठिंब्यानंतर पीडितेनं पोलीस तक्रार दाखल केली आहे. भोंदू अशोक खरातवर आणखी एक गंभीर आरोप झाल्याची तक्रार कॉपी समोर आली आहे. खरातनं पतीच्या मरणाची भीती घालत लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका पीडितेनं केलाय. 2022 ते 2025 पर्यंत खरातनं लैंगिक शोषण केल्याची पीडितेची तक्रार कॉपी समोर आली आहे. मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातली माझी राधा असं भोंदूबाबा म्हणायचा. स्वतःच्या गळ्यातील काळं पेंडंट दिल्यानं लग्न जुळल्याचा खरातनं दावा केला होता. लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी बोलावून अत्याचार केला. पतीच्या निधनाची भीती दाखवून आरोपीनं अत्याचार केला. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं सांगून खरातनं दिशाभूल केली. धार्मिक विधीच्या नावाखाली गुंगीकारक पदार्थ खायला दिले, पीडितेचा आरोप. लैंगिक शोषण करण्याआधी खरात पेढा आणि कडवट खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी खरातनं दिली होती. तर नाशिकमधल्या भोंदूबाबा खरातच्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येते. आतापर्यंतच्या तपासात लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ समोर आले. नेते मंडळी भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकली आहेत. तर एकनाथ शिंदेंसह अनेक नेत्यांचे फोटो देखील खरात याच्यासोबत व्हायरल होत आहेत. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंतच्या तपासात लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. लैंगिक शोषणाचे 58 नाही तर 100हून अधिक व्हिडिओ समोर आले. शिर्डी प्रकरणामधील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे.
2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड आणि मालमत्तांची कागदपत्र पोलिसांच्या हाती आहेत. बंधूबाबा अशोक खरातच्या घरातून 1 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी खरातच्या घरातून जप्त केलेल्या पिस्तुलाबाबत तपास सुरू आहे. खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का हे देखील तपासलं जातंय. तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. इतर संशयितांचा देखील शोध सुरू असून या प्रकरणातील एसआयटी पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण तपास सुरू आहे. या बंधूबाबाकडे नाशिकमध्ये अलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर जवळ कार्यालय तसंच पाथर्डी परिसरातील सुमारे 30 एकर जमीन आणि इतर ठिकाणी मालमत्ता असल्याचं उघड झालंय. एकीकडे बंधूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री संजय शिरसाट, केसरकर, सुनील तटकरे, विखे पाटील, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, निलेश लंके यांचे देखील फोटो व्हायरल झाले. मला वाटतं पहिला गुन्हा तर शिर्डीमध्ये दाखल झाला होता आणि दाखल झाल्यानंतर मग त्याची मला पूर्वकल्पना होतीच आहे. मला वाटतं जे काही त्याच्यामध्ये जे ट्रस्टी असतील, आणखीन कोणी त्या जवळचे असतील किंवा त्या व्हिडिओ क्लिप काय त्याचा जवळ 57-58 व्हिडिओ क्लिप आलेले आहेत, त्या क्लिपमध्ये कोण आहेत ते सगळी माहिती पोलीस घेतीलच ना. तर अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या जादू टोण्याचा संबंध अशोक खरातशी जोडला जातोय. खरात अजितदादांवर काळी जादू करायचा असा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनील मानेंनी केलाय. यावरून बंधूबाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण असा सवाल रोहित पवारांनी केलाय. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या जादू टोण्याचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जातोय. अजितदादांच्या घरासमोर तथाकथित जादूटोणा केला गेला होता. त्यामागे नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात असल्याची शंका व्यक्त केली जाते. दादांच्या घराबाहेर जादूटोणा आणि काळी जादू त्यांच्याच लोकांनी केली असल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील मानेंनी केलाय. रुपाली ठोंबरे पाटलांनीही खरातचं कनेक्शन असल्याचं म्हटलंय. खात्रीशीर सांगता येईल की या संदर्भात दादांच्यावर काहीतरी तथाकथित संमोहन, मोहिनी, दादांवर ब्लॅक मॅजिक करायचा असा जो हे माणूस, हा अशोक खरात जो काय माणूस आहे बुवा, या अशा बोगस लोकांनी हेच सगळे आपले असे राजकीय नेते हाताशी धरून अशा गोष्टी केलेल्या आहेत. दादांवर मोहिनी टाकून आपली पदं, आपल्याला सत्ता पाहिजे अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी करणारे लोक होते. दादांना या सगळ्या गोष्टींना प्रभावित करण्यासाठी अशा गोष्टी केल्या अशी आमची माहिती. अजित पवारांच्या घराच्या बाहेर जो उतारा पाहायला मिळाला, कॅप्टन अशोक खरातनंच हे सगळं केलेलं असं नाही. आम्हाला ती सगळी जी काय माहिती मिळते त्यात तो माणूस सहभागी आहे असं आम्हाला लक्षात येत आहे. आता SIT स्थापन झाली आहे. तेजस्वी सातपुते मॅडम आहेत, त्यात सगळे बघतायत. तेजस्विनी सातपुते मॅडमनी त्याची सगळी चौकशी करावी. तर यावरून भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण असा सवाल रोहित पवारांनी केलाय. अजितदादांच्या सहयोग सोसायटीतील घराबाहेर केलेला जादूटोणा, देवगिरी बाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसतंय. नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात दादांच्या बंगल्यावरती भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का? याचा तपास होणं गरजेचं आहे. माननीय सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही. रोहित पवार. बंधूबाबा अशोक खरातने 250 कोटींची माया जमवली आहे. पाथर्डी, गवळाणे शिवार, मिरगाव, कहांडळवाडी आणि कर्मयोगी नगर, ओझर, विमानतळ याजवळ खरातची कोट्यवधींची संपत्ती आहे. पाहूया कुठे कुठे संपत्ती आहे ते आपण पाहूया. पाथर्डीमध्ये अंदाजे 150 कोटींची 30 एकर जमीन आहे. गवळाणे शिवारामध्ये कुटुंबियांच्या नावे 30 कोटी रुपयांची जमीन आहे. मिरगाव आणि कहांडळवाडीमध्ये 45 एकर जमीन असून तिची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे. मिरगावमधील भव्य फार्म हाऊसची किंमतच सुमारे 13 कोटी आहे. कर्मयोगी नगरमधील बंगला आणि कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय ही एकूण मालमत्ता 200 कोटींच्या घरात आहे.
साई मंदिरापासून 1.5 किलोमीटरवर 4 एकरचा भूखंड असून त्याची किंमत 50 कोटी आहे.